जय जोहार, जय मूल निवासी, जय उलगुलाम। साथियों, ज्या महापुरुषांनी आम्हा तुम्हाला जनावरातून माणसात आणलं, असं सर्व मूलनिवासी महानायकांना नम्र अभिवादन। मी कन्वर वडवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक महासचिव। मित्रहो, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ 11वा संयुक्त महाराष्ट्र राज्य अधिवेशन 15 सप्टेंबर 2024 ला रविवारी सकाळी 11 वाजता पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्थळ आहे NK गार्डन, नांदेड रोड, किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र राज्य। या महाराष्ट्र राज्याचे मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहे मान्यवर HN रेखवाल साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तथा राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ, नवी दिल्ली। साथियों, या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून मान्यवर हेमंतराव रेखे, प्रथा अध्यक्ष, मराठवाडा। तर या राज्य अधिवेशनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षता करणार आहे, बहुजनाचं नेतृत्व मान्यवर वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय संरक्षक, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तथा राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ, नवी दिल्ली। साथियों, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चार विषय लावण्यात आले आहेत। त्या 4 विषयावर दिवसभर या राज्य अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। त्याच्यामध्ये बरेच काही वक्ते आहेत, ते आपलं मनागत व्यक्त करतील। तर मी थोडक्यात तुम्हाला ज्या राज्य अधिवेशनाचा विषय आपल्याला सांगून दाखवतो। या राज्य अधिवेशनाचा पहिला विषय आहे आदिवासींच्या विरोधात नवीन कायदे CA व वन सुरक्षा संशोधन अधिनियम 2023 हे आदिवासींचा 5वे आणि 6वे अनुसूचीला समाप्त करण्यास शासन जातीचं एक षडयंत्र आहे, ही गंभीर चर्चा। दुसरा विषय आहे डिलिस्टिंगच्या नावावर प्रभुपंडा करून आदिवासींमध्ये झगडा लावणे आणि डिलिस्टिंगचा कायदा बनवून अनुसूची 5 क्षेत्र समाप्त करणे एक शासन जातीचं भयंकर षडयंत्र आहे, एक गंभीर चर्चा। तिसरा विषय आहे बाकी सामाजिक SC, OBC, NT, VJNT and मायनॉरिटी समूह बरोबर कम मिनिमम प्रोग्राम करून संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय संघटित दुश्मनाचा सामना करू शकत नाही, एक गंभीर चर्चा। चौथा विषय आहे संघटनाचे उद्दिष्ट आणि विचारधारा या प्रति कार्यकर्त्यांनी निष्ठा आणि गंभीरता यामुळे व्यवस्था परिवर्तन सारखे कठीण कार्य यशस्वीपणे सफल करू शकतात अथवा समर्पित कार्यकर्ता आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचं समर्पित आणि अनुयायी नसून ते संघटनाचं उद्दिष्ट, विचारधारा आणि अनुशासन याशी निवांत असेल, एक गंभीर चर्चा मत। आपल्या समोर काही तुम्हाला थोडक्यात आपल्याला विषय जे चर्चेला होणार आहे ते विषय आपल्या समोर मांडण्यात आले। तर मित्रांनो, आदिवासीला जे 1950 पूर्वी कुठलेही साधन संपत्ती किंवा कुठले हत्यारे किंवा साहित्य वापरायला सुद्धा अधिकार नव्हता। 1950 नंतर आदिवासींना साधन संपत्ती, इतर काही धातू किंवा जे काही असेल मौलिक वस्तू जे आपल्याला सुद्धा वापरायला अधिकार दिले। मित्रांनो, जसा संविधानामध्ये आदिवासींसाठी स्पेशल एक नवीन संविधान आहे, पण आपल्या आदिवासींना आतापर्यंत माहित नाही की संविधानामध्ये आदिवासींना एक संविधान आहे म्हणून। मित्रहो, ज्या संविधानामध्ये आदिवासींना शैक्षणिक अधिकार
15 4 आणि 16 4 मध्ये शिक्षा आणि नोकरी आहे. आर्टिकल 21 क मध्ये शिक्षा आणि अधिकार आहे. आर्टिकल 21 क मध्ये शिक्षा आणि अधिकार तुम्ही बोलू शकता. त्याचप्रमाणे आर्टिकल 335 मध्ये पदोन्नतीमध्ये आदिवासींना स्पेशल आरक्षण आहे. त्याचप्रमाणे आर्टिकल 275 मध्ये आदिवासींना स्पेशल बजेट आहे. आर्टिकल 330 आणि 332 मध्ये आदिवासींना सरपंचापासून तर पंतप्रधान बनण्यासाठी संविधानाचे अधिकार आहे. त्याचप्रमाणे आर्टिकल 342 आदिवासींना संविधानामध्ये किंवा 1950 पासून आदिवासींना एक ओळख देण्यात आली. ते म्हणजे आपण शिक्षणापासून प्राथमिक शिक्षण असेल का जे काय आपण शिक्षण घेतलं किंवा नोकरी घेतोय ते आपल्याला एक शेड्यूल ट्राईब म्हणून आपल्याला एक संविधानाने ओळख दिली आहे. त्याचप्रमाणे आर्टिकल 244 1 मध्ये 5वी अनुसूची आणि त्याचप्रमाणे आर्टिकल 44 2 मध्ये आदिवासींना जंगल जमीन हा मौलिक अधिकार आदिवासींचा असणार असं आपल्याला आदिवासींना संविधानामध्ये स्पेशल बाबासाहेबांनी एक संविधान दिलं आहे. पण आतापर्यंत मनोवादी किंवा या ब्राह्मणवादी व्यवस्थांनी आपल्यापर्यंत हा जे काही आपल्याला अधिकार भेटलंय ते आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. जाणून बुजून आपल्यापर्यंत हे कानून किंवा जे कायदे आपल्यासाठी आपला देशाचा मालक आदिवासी बोलू शकतो ते रोखण्यात या शासन जाती करते जमाती आपल्यासाठी करत आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जागृत असणे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जागृत म्हणजे आपण फक्त आपल्याला लिहिता वाचता आलं किंवा एखाद्या आपण IAS अधिकारी झालं किंवा डॉक्टर झालं वकील झालं याला जागृती सांगता येत नाही आहे. ज्यांना जागृती म्हणजे ज्याला आपल्या महापुरुषांचा इतिहास ज्यांनी आपल्या महापुरुषांनी जीवाची बाजी लावून आम्हा तुम्हाला जनावरातून माणसात आणले त्यांचं जे लढाई लढत होते ते इतिहास आपल्याला महत्व असणे पाहिजे, त्यालाही जागृत म्हणता येतं. आणि ज्यांना आपल्या मित्र आणि दुश्मनाचं अडक नाही आणि ते स्वतःहून जागृत म्हणताय हे योग्य नाही. का की मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला मित्र आणि दुश्मनाची ओळख केली पाहिजे की आपण कुठलेही नेतृत्व कुठलेही आंदोलन करायचं असेल तर मित्रांनो ते आपल्या हिताचं आहे का सध्या आपल्या याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीचं आहे की आपण समजून घेतलं पाहिजे. का की मित्रांनो, आपण आंदोलन भरपूर काही करतो पण आपली समस्या सुटताना दिसत नाही आहे. आदिवासीमध्ये भारत देशामध्ये आदिवासींची 800 जाती आहे आणि आमच्या बहुजन समाजातले शिकलेल्या आदिवासी वर्गातले समाजांनी 16,000 संघटना निर्माण केली. त्याच्यामध्ये जास्त करून आमचे शिकलेल्या सवरलेल्या लोकांच्या माध्यमातून आमचे जे गरीब पीडित लोक आहेत त्यांचं पाहिजे त्याप्रमाणे नुकसान होताना आपल्याला दिसत आहे. का की मित्रांनो, आपण कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल कुठलाही काय मिनिमम प्रोग्राम करायचा असेल तर आपल्याला फक्त आदिवासीला एकटा होऊन कधीही सफल होऊ शकणार नाही. का की मित्रांनो, आतापर्यंत आपल्या महापुरुषांनी भारत देशामध्ये 200 आंदोलन केले पण का सफल झाले नाही. त्याचं मेन कारण आहे की मित्रांनो, आपण आपल्या पद्धतीने फक्त आदिवासीचं नावाने किंवा आदिवासींचा समस्या घेऊन आपण रस्त्यावर उतरतो आणि आपण एकट्या रस्त्यावर उतरल्यामुळे त्याच्यामध्ये आपलेच जास्त नुकसान होतो. त्यासाठी मित्रांनो, जसं 2001 मध्ये हरियाणामध्ये राखीगढी येथे DNA टेस्ट करण्यात आले त्यावेळी 4000 पूर्वी तिथे DNA संशोधन करण्यात आलं. त्याच्यामध्ये SC ST OBC धर्म परिवर्तन झालेले विजयन शीख मुस्लिम लिंगायत हेही सुद्धा भारताचे मूल निवासी किंवा त्यांचं आदिवासींचं सुद्धा DNA 90.90 मॅच होत आहे. का की मित्रांनो, ज्यावेळी आम्ही सुद्धा सिंधुगठी या ठिकाणी राहत होते पण काही कालांतर आमचे काही लोकांनी या ब्राह्मणवादी व्यवस्थांनी जसं भारतामध्ये आक्रमण केलं त्यावेळी आपल्या बहुजनावर खूप काही अत्याचार होत होता.
त्याच्यातला एक भाग म्हणून जो जंगलामध्ये निघून गेला होता आणि तिथे निवास करत होता आणि निवास करता करता तिथे राहून सुद्धा तो लढाई लढत होता. त्यातलाच एक आदिवासी म्हणून त्याची ओळख देण्यात आली आणि त्याचप्रमाणे काही अत्याचार सहन करत होता आणि सिटीमध्ये राहत होता. त्याला आपण आजची परिस्थितीमध्ये आपण त्याला ओबीसी म्हणतो, आजची परिस्थितीमध्ये आपण त्याला एससी म्हणतो, व्हीजेएमटी डीएमटी म्हणतो. हे सुद्धा आपलं बंधू आहे आणि त्यांचं आणि आमचं डीएनए एकच आहे. तर आपण मित्रांनो आदिवासी समाजाला सुद्धा एससी ओबीसी एटी व्हीजेएमटी आणि धर्म परिवर्तन झालेले लोक ख्रिश्चन लिंगायत मुस्लिम बुद्धिस्ट यांची सुद्धा आपल्याला साथ सोय घ्यावा लागेल. त्याशिवाय आपण कुठलेही आंदोलन सफल होऊ शकत नाही.